भोसले साहेब, आता तुम्ही राजकारणात असं म्हणलं मुरब्बी नेते नगर शहरातले, राजकारण पूर्वीच आणि आत्ताचं राजकारण बरंचसं बदलतंय किंवा विरोधकांवरती टीका करण्याच्या पद्धती बदलतायत. काय वाटतं बरं तुम्हाला हे बघून आत्ता सगळं? काय मुरब्बी बाबी तसं काय नाही, आपण साधे सिंपल राजकारणी आहेत. मुरब्बी बिरब्बी काय नाही आहे. आपण इतके दिवस आपल्याला लोक आपलं काम आवडलं म्हणून लोक आपल्याला निवडून देत गेले आणि आपण काम करत गेलो. शिवसेनेत काम करत होतो आपण, शिवसेनेत शहर प्रमुख होतो. तर त्यावेळेस थोडंसं आमच्या पक्षश्रेष्ठींशी आपले क्लॅशेस झाले, काय थोडं संघर्ष झाला, काही पटलं नाही आपल्याला काही गोष्टी. त्यांना ते बोललो, त्यांना ते काय उमजलं नाही. त्यावेळेस आम्ही अनिल राठोडचे खंदे समर्थक होतो. त्यावेळेस अनिल भैया राठोड हे आमदार बी नव्हते. त्यावेळेस पासून आपण त्यांच्या बरोबर होतो. पहिली आमदारकी काम केलंय आपण. सुरुवात ते उपजिल्हा प्रमुख होते, जिल्हा प्रमुख. त्यावेळेस पासून आपण काम केलं. नंतर पहिल्यांदा उभा राहिले त्यावेळेस बी आपण काम केलं. दुसरा इलेक्शन, तिसरं इलेक्शन. ते काही काही गोष्टी आपल्याला त्या आवडल्या नाही. आम्ही 12 नगरसेवक त्यावेळेस बाहेर पडलो शिवसेनेतून आणि मनसेमध्ये गेलो. डागोले मी मनसेतून निवडून आलो, दोघं जण. दुसऱ्या वेळेस परत मनसेत उभा राहिलो, दुसऱ्या वेळेस बी मनसेतून निवडून आलो. त्यावेळेस आम्ही 4 नगरसेवक झालो. पण तुम्हाला पहिल्या टर्मच्या दुसऱ्या टर्मचा अनुभव, त्यावेळेसचे विरोधक, त्यावेळेसची टीका आणि आत्ताचा काळ आपण पाहतोय, काय फरक जाणवतो बरं? पहिलं काय व्हायचं, त्या सभागृहापर्यंत बोलणं एकामेकाविषयी, म्हणजे पक्षाविषयी बोलणं. पण बाहेर येताना बाहेर आलं काय सगळे हाशी मजाक चालायची. पण आता ते जरा थोडं पर्सनल घ्यायला लागले लोक जरा, नाही म्हणजे प्रभागात बी समजा एक नगरसेवक दुसऱ्या पार्टीचा आणि एक नगरसेवक दुसऱ्या पार्टीचा असला का, त्यांचं कंटिन्यू क्लॅशेस आणि संघर्षच चालू असतो. म्हणजे अवघड परिस्थिती. शिवसेनेचं नाव घ्यायचं, आम्ही पाठी लावली का दुसऱ्या दिवशी पाठी गायब व्हायची. अवघड वातावरण होतं त्या काळामध्ये. फार आम्ही दहशतीमध्ये ते शिवसेना सुद्धा अशीच उभा केलेली. काही लोक गेले, माझं गटनेतं पद काढून आणलं, म्हणजे असं या गोष्टी केल्या. मग त्याच्यामुळे ते आपण तिथून संग्राम भाई आमचे चांगले संबंध होते. ते आपले काही कामं सांगितले का ते आपले कधी नाही म्हटले नाही, काम करायचो आपण. आणि त्यांचा स्वभाव आपल्याला आवडला, काम करत गेलो आपण. ते कधी आपल्याला जे जे काम सांगितलं ते कधी ते आपल्याला नाही म्हटले नाही. आणि त्या माध्यमातून आपण त्यांच्याशी जॉईन झालो आणि मागच्या इलेक्शनला मग आपण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. काय आवडतं संग्राम भाई, म्हणजे आमदारांचं तुम्हाला काय आवडतं नेतृत्व गुण? म्हणजे लोक म्हणतात ना, ते सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले. पण तो सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले असले, पण ते एकदम तो ग्राउंड तर अर्थ येते, एकदम जमिनीवरचा माणूस आहे. आपण म्हणतो ना की मॉडेल प्रभाग, आपला एक आदर्श प्रभाग, की माझ्या स्वप्नातला प्रभाग मला असा पाहिजे. आता इतकं तुमच्या स्वप्नातला प्रभाग झालेलाच आहे, तर अजून असं काय तुम्हाला आणायचं तुमच्या प्रभागात किंवा काय उभं करायचंय पक्क, जे इथून पुढच्या अनेक पिढ्यांना काम येईल? आता रोड रस्ते हे विषय आपण बरंच मार्गाला लावला. आता फक्त कन्स्ट्रक्शन मोठाले विषय आपल्याला या ठिकाणी येतात. आज हॉस्पिटलचं काम आपलं बाकी थोडं, ते बी 2-3 जास्त नाही, 2-3 महिन्यामध्ये ते आता सुरू होणार आहे. बरं. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं मोठं एक 10 कोटी रुपये 12 कोटी रुपये खर्च करून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नगर शहरात नाही, नगर जिल्ह्यामध्ये तसं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नाही. भोसल्याकडे भागात आहे ना, एक सिंगल गटार उघडी दाखवायची तुम्ही. गटार उघडी अजिबात नाही. ते मी लय वर्षापूर्वी संपवलेलं आहे. तरी पण तुम्ही तग धरला आणि नंतर प्रत्येक टर्म तुम्ही विजय होत गेलात. प्रत्येकाची स्टाईल असते काम करण्याची, बरोबर. त्याला आपण म्हणतो की समजा एखादा पॅटर्न म्हणतात त्याला. गणेश भोसले पॅटर्न काय कसं आहे? गणेश भोसले पॅटर्न म्हणलं तर काम. पब्लिकची बी मानसिकता थोडी चेंज केली पाहिजे. मानसिकता की नगरसेवक ह्याला आपण कामासाठी निवडून देतो. म्युझिकल फाउंटन या ठिकाणी साई गार्डन मध्ये आपण उभा केलंय आणि नगर शहरात नाही, नगर जिल्ह्यात नाही. पहिल्यांदाच म्युझिकल फाउंटन आपल्याकडं सुरुवात केली. की हे टर्मच्या नंतर माझा असा विचार आहे की शेवटची टर्म आपल्याला करायची.
आणि ह्याच्यानंतर आपल्याला रिटायर्ड व्हायचं ह्याच्यातून. तर आता मग निवृत्त होत असताना महापौर होऊन निवृत्त व्हायला आवडेल का? आवडन ना, काय नाही व्हायला. महिन्याभरापूर्वी लग्नात भेटले. ते म्हणले एक म्हणजे 40-50 वर्षाच्या काळानंतर आता काहीतरी नगर शहर मला वेगळं दिसतंय. म्हणजे आतापर्यंत किती आमदार, खासदार, मंत्री हे सगळे होऊन गेले, पण या आमदार साहेबांच्या माध्यमातून या सर्वसामान्य जनतेला हे हॉस्पिटल या माझ्या प्रभागामध्ये उभे राहिले, त्याचा मला आनंद आहे. ह्या कोरोनाच्या पिरियडमध्ये, कोविडच्या पिरियडमध्ये आम्ही कमीत कमी 15 ते 20 लाख रुपयाचा किराणा वाटला. लोक, महिला अशा रडायच्या अक्षरशः. मी जवळजवळ 10 वर्ष संघर्ष करत होतो याला. माझ्यावर ह्या कचरा डेपोच्या 3 केसेस होत्या. तर मी उद्धव, आपलं सगळ्यांचं रणधुमाळी महानगरपालिकेची या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. आज मी अहिल्यानगर शहरातल्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या एका लोकप्रिय व्यक्तिमत्वाला तुमची भेट घालून देणार आहे आणि संवाद साधणार आहे उपमहापौर गणेश भोसले यांच्यासोबत. गणेशजी, मनपूर्वक आपलं स्वागत. तुम्ही महानगरपालिकेत सलग म्हणजे तुमची 5 वेळा झाल्यात, 5 टर्म तुम्ही आहात नगरसेवक म्हणून. दुसरी गोष्ट, इकडं भोसले आखाडा म्हटलं की थोडंसं एक दरारयुक्त वातावरण होतं पहिल्यांदा थोडक्यात, आणि ते वातावरण तुम्ही आता अगदी बदललंय, चेंज केलंय. म्हणजे आता गणेश भोसलेंकडे लोक एक अभ्यासू, विनम्र नेता म्हणून पाहतात. तर हे कसं तुम्ही परिवर्तन केलं बरं? पहिलं भोसले आखाडा ज्यावेळेस मी 96 ला उभं राहिलो, त्यावेळेस भोसले आखाड्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नगर शहराचा एकदम वेगळा होता. ते दहशत, वातावरण सगळं खराब, म्हणजे एकदम म्हणजे एक बेकार, एक निगेटिव्ह सगळं त्या एरियाची निगेटिव्ह आणि सगळा बोगस एरिया असं त्याचं हे होतं. इकडे यायला पण घाबरायचे लोक. पण 96 ला मग आपण त्या सगळ्याच्या विरोधात आपण उभं राहून या ठिकाणी लोकांनी आपल्याला निवडून दिलं. आणि त्याच्यानंतर आपण हळूहळू हे सगळ्या गोष्टी लोकांना विश्वासात घेऊन लोकांना या भागामध्ये सगळ्या सुखसुविधा दिल्या, म्हणजे जेणेकरून लोक या ठिकाणी हळूहळू यायला लागले. या सगळ्या वाईट गोष्टी आपण संपवल्या आणि एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण झालं. लोकांना रोड, रस्ते या सगळ्या सुविधा मिळत गेल्या. या सगळ्या जिथं जिथं काही असं अशा वाईट गोष्टी त्या ठिकाणी आपण ठामपणे उभा राहिलो. कोणाला अन्याय होता असून त्या ठिकाणी आपण उभा राहिलो आणि मग याच्यातून ते पॉझिटिव्ह वातावरण निर्माण झालं. तुम्ही जेव्हा राजकारणात आलात, ही राजकारणात येण्याची काय होती प्रोसेस बरं? माझ्या डोक्यात राजकारणात काय विषय नव्हता. माझे वडील म्हणजे नगरपालिकेमध्ये सर्व्हिसला होते. बर. माझे वडील नगरसेवक की आमदार, खासदार असा काय विषय नव्हता राजकारणात. वारसा काहीच नाही. आमचे चुलते वगैरे होते आमचे, पण माझे वडील वैयक्तिक सर्व्हिसवाले. आणि मी तुम्हाला हे बी माहिती सांगतो की मी नगरपालिका असताना मी तिथं सर्व्हिसला होतो, म्हणजे मानधनावर. बर. एक तालीम मास्तर म्हणून ती पद असतं, एक तालमीतलं तालीम मास्तर म्हणून मी 8 वर्ष होतो. बर. पण ते काय, मला ते आम्ही त्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने आम्ही जास्त प्रेरित होते. बाळासाहेबांच्या भाषणं ऐकायला. म्हणजे मी मुंबई म्हणा, नाशिक, बर, आपलं आता संभाजीनगर, सोलापूर, ठाणे, पुणा अशा ठिकाणी फक्त भाषण ऐकण्यासाठी, म्हणजे आम्ही इतके त्यावेळेस त्या विचाराने प्रेरित झालेलो. पाछाडलेलो म्हणा तुम्ही, त्याने पाछाडलेलो. त्या माध्यमातून मग त्या काळामध्ये शिवसेनेत गेलो, शिवसेनेचा शाखा प्रमुख झालो, मग शहर उपप्रमुख झालो, नगरसेवक झालो, काही काळांतराने शहर प्रमुख झालो. म्हणजे असं. पण तुम्ही, मला असं माझ्या माहितीप्रमाणे नगर शहरात शिवसेनेचे शहर प्रमुख जेवढे झाले सगळ्यात कमी वयाचे तुम्ही झाला होता ना? आधी नगरसेवक आणि मग लगेच शहर प्रमुख. लगेच खूप कमी वयात असताना तुम्हाला लोकांनी स्वीकारलं. काय वाटतं बरं?
काय आपण तेवढं त्या पद्धतीने काम केलं, लोकांमध्ये गेलो, काही लोकांना निर्णय आवडायचे, आपले काम आवडायचं. आणि पक्षामध्ये त्या काळात कोण शिवसेनेला म्हणजे अवघड परिस्थिती. शिवसेनेचं नाव घ्यायचं, आम्ही पाठी लावली का दुसऱ्या दिवशी पाठी गायब व्हायची. अवघड वातावरण होतं त्या काळामध्ये. फार आम्ही दहशतीमध्ये त्या शिवसेना सुद्धा अशीच उभा केलेली. तरी पण तुम्ही तग धरला आणि नंतर प्रत्येक टर्म तुम्ही विजय होत गेलात. प्रत्येकाची स्टाईल असते काम करण्याची, बरोबर. त्याला आपण म्हणतो की समजा एखादा पॅटर्न म्हणतात त्याला. गणेश भोसले पॅटर्न काय कसा आहे? गणेश भोसले पॅटर्न म्हणलं तर काम. तुम्हाला नगरसेवक म्हणून निवडून देतात म्हणजे काय, ते काय शोभेचं पद नाही. काही लोक ते शोभेचं पद त्यांना असं वाटतं की आपल्याला काहीतरी आपलं फक्त नाव मिरवायचं, कुठंतरी फक्त लग्न कार्यात तुमचं नाव, त्यांचा सत्कार, अमक तमक, हे मिरवण्यासाठी पद आहे, नाव आहे फक्त. काही काहींना असं वाटतं आणि तेच वापरतात. पण मला ते असं वाटतं नागरिक हे पद फक्त तुम्ही त्या भागातला विकास, त्या भागातल्या समस्या ह्या मिटवण्याकरता आपल्याला दिलेल्या असतात. फक्त ते काय कुठं लग्नात जा आणि याच्यात जा, तिथं उभा राहा. काही काहींची पब्लिकची बी मानसिकता थोडी चेंज केली पाहिजे. मानसिकता की नगरसेवक ह्याला आपण कामासाठी निवडून देतो, ह्याला ना तुमच्या इथंच आला पाहिजे, तिथंच गेला पाहिजे, इथंच बसला पाहिजे, ही थोडी मानसिकता अजून बी कमी व्हायला पाहिजे. आपण ह्या सगळ्या गोष्टीला आपण आपले संबंध असला तर आपण जातोच ना सगळ्या गोष्टी. पण नागरिकांनी ह्या फक्त तुम्ही नगरसेवकाला तुम्ही काम विचारलं पाहिजे. या नगरसेवकांनी काम केलं का नाही, या नगरसेवकांनी रोड, रस्ते, पाणी, विकास कामं काही केले का नाही, या विकास कसा करतोय. की नुसतं जायचं, तुम्हाला गोड गोड बोलायचं, तुमचा चहा प्यायचा फुकटचा आणि मग लय चांगला नगरसेवक. काय ते दारात खड्डे पडलेत, रस्ते, गटार, अमक तमक सगळ्या समस्या, नुसतं जायचं, गोड गोड बोलायचं, चहा प्यायचा, तुम्हाला चहा पाजायचा, एवढंच काम हे नगरसेवकाचं नाही माझ्या दृष्टीकोनात. तुम्ही आता 25-30 वर्षांपेक्षा जास्त लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काम करताय. तुम्ही तुमच्या कामावरती समाधानी आहात का, हा एक प्रश्न आहे. आणि ज्या वेळेला म्हणजे तुम्ही 1996 ना सुरुवात, तर त्यावेळेला तुमच्या समोर असे काही प्रश्न होते, हे मी काम केलं पाहिजे राव, हे मला काम करायचं, तर ते काम तुम्ही केलेत का? आणि कोणते कोणते काम आहेत असे? पहिल्यापासून आमच्या भागात आहे ना, मला अशा त्या गटारी दिसायच्या, गटारी, उघड्या गटारी, पाणी, हा ते डुकर फिरायचे, ते मला अशी तिडीक यायची ते बघून. नाही का असं वाटायचं बाहेर शहरात गेल्यावर कसं वाटतं, स्वच्छ सुंदर, इथं काय राव, काय आहे, गटारी संपवल्या पाहिजे. पहिले मला ते गटारीचं मला राग यायचा पहिला. ते उघड्या गटारी होत्या सगळ्या, तर ते साचलेलं, त्याच्यामध्ये ते लोक कचरा टाकायचे, डुकर फिरायचे, कुत्रे. ते माझ्या आता भोसल्याकडे भागात आहे ना, एक सिंगल गटार उघडी दाखवायची तुम्ही, गटार उघडी अजिबात नाही. ते मी लय वर्षापूर्वी संपवलेलं आहे. मला ती गटार उघडी कोणत्या बी गावात गेलो ना, बाहेर शहरात बी कुठं खेड्यात बी गटार उघडी दिसली की मला एकदम तिडीक येते. त्या माझ्या प्रभागामध्ये आपले गटार हा विषय उघडा ठेवलेलाच नाही. तो आपण सुरुवातीच्या काळामध्ये शहरामध्ये बघा उघड्या गटार राहायच्या, त्या काळात मी सर्वात सुरुवातीला मी त्या गटार बंद केल्या, उघड्या गटाने. आणि मला पहिल्यापासून ते स्वच्छताच्यावर माझं जास्त भर होती. आणि हे सगळ्या स्वच्छता, ह्या सगळ्या गोष्टी ह्या माध्यमातून हे लोकांना हे प्रभाग आवडायला लागला. प्रभाग आता आम्ही फिरतो सगळीकडे, रस्ते चांगले आहेत, काही वेगवेगळ्या संकल्पना राबवल्यात तुम्ही तुमच्या त्या उद्यानासमोर. हे झाडं असतील, झाडांचं जतन करणं इथं, म्हणजे सकाळ संध्याकाळ नागरिक जर आले कधी तर त्यांना ऑक्सिजन मुबलक प्रमाणात इथे उपलब्ध आहे. आणि तो पण नैसर्गिक ऑक्सिजन पॉईंट म्हणूया. आणि रस्त्याने जर गेलो आपण, ही जी थीम तुम्ही राबवली आहे, व्यायाम करतानाचे किंवा प्राणायाम करतानाचे जे काही पुतळे आहेत, हे तुम्हाला कसं सुचलं? मी त्या मुंबईला पाहिलं होते, हे सूर्यनमस्कारच्या त्या ह्याच्यावर तुम्ही, मला वाटतं एअरपोर्टला तिथं कुठंतरी त्या भागात आहे, त्या असं त्या गोल राऊंड मध्ये केलं आपण असं ह्याच्यात केलेलं. ते मला ते आवडलं, छान वाटलं. आणि ह्या भागात काय होतं, या साईनगर मध्ये ह्या रोडला सकाळी 4:30 वाजतापासून लोकांची वॉकिंगला सुरुवात होती. या गार्डन मध्ये बी म्हणजे 4-4:30ला शार्प लोक सुरू होतात. बरोबर, 4 ते सकाळी 7-8 पर्यंत तिथं व्यायामाला, वॉकिंगला. यंग पिढी, तरुण, वयस्कर, ज्येष्ठ नागरिक, महिला पण येतात. परत हे सकाळचा पिरियड झाला का 4 वाजता परत वॉकिंगला येणारे ज्येष्ठ नागरिक येते. ते झालं का संध्याकाळी जेवण झाल्यानंतर परत वॉकिंगला. ह्या भागात तुम्हाला 3 शिफ्ट मध्ये या ठिकाणी वॉकिंग वातावरण आहे आणि चांगलं वाटतं लोकांना. ऑक्सिजन आहे, हवा चांगली आहे, सुरक्षित आहे, काय झंझट नाही.
एवढे काम केल्यानंतर मग आता तुम्हाला जेव्हा आता निवडणुकीला सामोरं जायचंय आता परत मग आता आम्ही हे करणार, आम्ही ते करणार, हे सांगितलं जातं, आश्वासनं दिली जातात. तुमच्याकडे काय राहिले सांगायला मी कधीच काही सांगितलं नाही. बिगर सांगताच आपण केलं. मी हे करील, मी ते करील, मी काय महाल बांधून देईल, मी हे आमकं आपण कधीच काही ते बोलणं. फक्त एक आपला विचार होता की काहीतरी चांगलं घडलं पाहिजे, इथं चांगलं केलं पाहिजे. ह्या माध्यमातून आपण हे करत गेलो. जसं जसं आपण पुढे चालतो आपल्याला ऑटोमॅटिक ते सुचत चालतं. आता हे नाही, आता हे करायला पाहिजे, आता हे नाही, आता हे करायला पाहिजे. समजा एक साधा माणूस अजून छोटा 5-10 हजारावर काम करणारा, 2-5 हजारावर, त्या काळात तशी परिस्थिती असते. मग थोडं त्याचा ते वाढला का तो ऑटोमॅटिक काहीतरी नवीन काहीतरी करतो. त्याची एक धंदा व्यवस्थित चालायला लागला, ते एखाद्या छोट्या गाडीवाला ते हॉटेल खोलतो. असं ऑटोमॅटिक आपण त्याच्यात घुसलं का ऑटोमॅटिक ते सुचत चालतं काय करायला पाहिजे. आपल्याला तो एक नजर आहे पाहिजे की माणसाला ते काय आपल्याला करायचं, आता ह्याच्यानंतर काय. तुम्ही आता आपण म्हणतो ना की मॉडेल प्रभाग, आपला एक आदर्श प्रभाग, की माझ्या स्वप्नातला प्रभाग मला असा पाहिजे. आता इतकं तुमच्या स्वप्नातला प्रभाग झालेलाच आहे, तर अजून असं काय तुम्हाला आणायचं तुमच्या प्रभागात, किंवा काय उभं करायचंय पक्क जे तुम्ही पुढच्या अनेक पिढ्यांना काम येईल. आता रोड रस्ते हे विषय आपण बरंच मार्गाला लावला. आता फक्त कन्स्ट्रक्शन मोठाले विषय आपल्याला या ठिकाणी येतात. आज हॉस्पिटलचं काम आपलं बाकी थोडं, ते बी 2-3 जास्त नाही, 2-3 महिन्यामध्ये ते आता सुरू होणार आहे. बर. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं मोठं एक 10 कोटी रुपये 12 कोटी रुपये खर्च करून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नगर शहरात नाही, नगर जिल्ह्यामध्ये तसं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नाही. बर. काय झालं मागच्या इलेक्शनला सारस नगर आणि हा एकत्र तो प्रभाग जुळला गेला, तो कधी नव्हता. आणि त्या ठिकाणी मी पहिल्यांदाच गेलो तर त्या लोकांनी, तिथल्या त्या कॉलनीतल्या लोकांनी सांगितलं इथं साहेब इथं 2 एकरचा ओपन स्पेस आहे समोरचा. बरं. त्या ठिकाणी सगळे असंच गाचपान उगलेलं, काहींची शेती चालू. मी म्हणलं हे पालिकेच आहे. म्हणले हो साहेब 2 एकर आहे. त्याच वेळेस म्हणलं तुम्हाला ह्या 2 एकर मध्ये काहीतरी वेगळा मोठा उभी राहिलेला प्रोजेक्ट संपूर्ण शहराला काम आहे. त्याच वेळेस म्हणून इतका मोठा जागा भेटत नाही आपल्याला, आणि त्या जागा जर त्या उपलब्ध असतात तर तिथं काहीतरी चांगलं झालं पाहिजे. त्या जागे वायाला गेली नाही पाहिजे, तिचा काहीतरी दुरुपयोग झाला नाही पाहिजे. हा पहिल्यापासून माझ्या कन्सेप्ट आहे. आणि त्या ह्याच 5 वर्षाच्या काळामध्ये ते एवढं मोठं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभा राहिलंय आज. ते समाधान आहे आणि एकदम सुंदर आहे. त्याच्यामध्ये व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, क्रिकेटचा टर्फ, योगा हॉल, जॉगिंग ट्रॅक, जिम, ह्या सगळ्या गोष्टी त्या आपण एका ठिकाणी आपण आणल्यात, त्या उभा केल्या. वा. भोसले साहेब, आता तुम्ही राजकारणात असं म्हणलं मुरब्बी नेते नगर शहरातले, राजकारण पूर्वीचं आणि आत्ताचं राजकारण बरंचसं बदलतंय, किंवा विरोधकांवरती टीका करण्याच्या पद्धती बदलतायत. काय वाटतं बरं तुम्हाला हे बघून आत्ताचं? काय मुरब्बी बाबी तसं काय नाही, आपण साधे सिंपल राजकारणी आहेत. मुरब्बी बिरब्बी काय नाहीये. आपण इतके दिवस आपल्याला लोक आपलं काम आवडलं म्हणून लोक आपल्याला निवडून देत गेले आणि आपण काम करत गेलो. आपलं काय असं त्याच्यामध्ये काय असं लई आपल्या हे नव्हतं. नाही, पण तुम्हाला पहिल्या टर्मच्या दुसऱ्या टर्मचा अनुभव, त्यावेळेचे विरोधक, त्यावेळेची टीका आणि आत्ताचा काळ आपण पाहतोय, काय फरक जाणवतो बरं? पहिलं काय व्हायचं, त्या सभागृहापर्यंत बोलणं एकामेकाविषयी, म्हणजे पक्षाविषयी बोललं, पण बाहेर येताना बाहेर आलं काय सगळे हाशी मजाक चालायची. पण आता ते जरा थोडं पर्सनल घ्यायला लागले लोक जरा, नाही का. म्हणजे प्रभागात बी समजा एक नगरसेवक दुसऱ्या पार्टीचा आणि एक नगरसेवक दुसऱ्या पार्टीचा असला का, त्यांचं कंटिन्यू क्लॅशेस आणि संघर्षच चालू असतो. वैयक्तिक ठीक आहे, ते झालं, इलेक्शन झालं, लोकांनी तुला निवडून दिलं, तुला निवडून दिलं, मिळून काम करा, एक जीवानी काम. आणि त्या तुम्हाला बी त्या वार्डाचा विकास करायचा आणि तुला बी विकास करायचा, मग करा ना, मिळून करा ना. लोकांचं चांगलं झालंय, प्रभाग चांगला झाला पाहिजे हा उद्देश ठेवतच नाही. यांनी काय केलं, त्याचे पाय वाढायचे. यांनी एखादा प्रोजेक्ट टाकला का त्यांनी कसा हाणून पाडायचा. बऱ्याच ठिकाणी असं चालतं. हे पहिलं नव्हतं. बरोबर आहे. तुम्ही पहिल्यांदा शिवसेनेत काम केलं. शिवसेना काही नसताना, म्हणजे शून्यातून निर्माण केली शहरात म्हणलं तरी चालेल. एक स्ट्रॉंग शिवसेना निर्माण झाली शहरामध्ये. आणि नंतर मग आता तुम्ही सध्या शहराचे आमदार संग्राम जगताप यांचं नेतृत्व स्वीकारलं, तर हे कसं झालं? शिवसेनेत काम करत होतो आपण, शिवसेनेत शहर प्रमुख होतो. तर त्यावेळेस थोडंसं आमच्या पक्षश्रेष्ठींशी आपले क्लॅशेस झाले, काय थोडं संघर्ष झाला, काही पटलं नाही आपल्याला काही गोष्टी. त्यांना ते बोललो तर त्यांना ते काय उमजलं नाही. आम्ही अनिल राठोडचे खंदे समर्थक होतो त्यावेळेस. अनिल भैया राठोड हे आमदार बी नव्हते,
त्यावेळेसपासून आपण त्यांच्याबरोबर होतो. पहिली आमदारकी काम केलंय आपण. मी सुरुवात ते उपजिल्हा प्रमुख होते, जिल्हा प्रमुख, त्यावेळेसपासून आपण काम केलं त्यांचं काम. नंतर पहिल्यांदा उभा राहिले त्यावेळेस बी आपण काम केलं. दुसरा इलेक्शन, तिसरं इलेक्शन. आणि पण ते काही गोष्टी आपल्याला ते आवडल्या नाही. आम्ही 12 नगरसेवक त्यावेळेस बाहेर पडलो शिवसेनेतून आणि मनसेमध्ये गेलो. डागोल्यान मी मनसेतून निवडून आलो, दोघ जण. दुसऱ्या वेळेस परत मनसेत उभा राहिलो, दुसऱ्या वेळेस बी मनसेतून निवडून आले. त्यावेळेस आम्ही 4 नगरसेवक झालो. तर तिथं बी ते सगळ्या गोष्टी वरून येतात आणि वरून ते सगळं सांगितलं जातं. ते ज्यांना प्रभागामध्ये वार्डमध्ये 100, 200, 300 मतं पडत नाही त्या लोकांचं ऐकून काहीतरी निर्णय घ्यायचा. त्यामुळे ते पक्ष वाढला नाही. तर ते त्यावेळेस मनसेला फार चान्स होता शहरामध्ये वाढला. शहरामध्ये आणि राज्यात पण चान्स होताच ना. आमदार विधानसभेला पहिल्यांदाच चांगले निवडून आले होते. गटनेता म्हणून केलं, काही लोक गेले, माझं गटनेता पद काढून आणलं. म्हणजे असं या गोष्टी केल्या. मग त्याच्यामुळे ते आपण तिथून संग्राम भाया आमचे चांगले संबंध होते. ते आपले काही कामं सांगितले का ते आपले कधी नाही म्हटले नाही, काम करायचो आपण. आणि त्यांचा स्वभाव आपल्याला आवडला. काम करत गेलो आपण. ते कधी आपल्याला जे काम सांगितलं ते कधी ते आपल्याला नाही म्हटले नाही. आणि त्या माध्यमातून आपण त्यांच्याशी जॉईन झालो आणि मागच्या इलेक्शनला मग आपण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. काय आवडतं संग्राम भाई म्हणजे आमदारांचं तुम्हाला काय आवडतं नेतृत्व करून? म्हणजे लोक म्हणतात ना ते सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण तो सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले असले पण ते एकदम तो ग्राउंड तर अर्थ येते. एकदम जमिनीवरचा माणूस आहे. ते एकदम सामान्य माणसासारखं. त्यांचे राहणीमान बघा, हे म्हणा, एकदम सामान्य माणसासारखं. असं काही नाही त्यांना माणसाला काही मी असा आहे, मी मोठा आहे, फला नाही. आणि वय जास्त असन त्याच्याशी त्या पद्धतीने राहणार, बारक्याशी त्या पद्धतीने राहणार. सगळ्यांशी ते त्यांना ऍडजस्टमेंट करतात. म्हणजे वयस्कर माणसं जे सिटीजन आहेत सिनियर, त्यांच्या पद्धतीने ते जाणार, दर्शन घेणार, ज्या त्याचा मान त्याला देणार. हा एक त्यांचा गुण आपल्याला चांगला वाटला. आणि ते ऐकून घेतात सगळ्यांना. आपला एक थोडा विषय राहिला बरं मध्ये, तुम्ही जे सांगितलं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, त्याचं तुम्ही सविस्तर सांगितलं. तिथं काय काय बाबा, जॉगिंग ट्रॅक आहे, जिम आहे, हे सविस्तर सांगितलं. पण हॉस्पिटल बद्दल थोडंच राहिलं तर काय असणार आहे नेमकं आणि काय लोकांना फायदा होणार आहे त्याचा? त्या हॉस्पिटल विषयाचा जो आलता तो काही आपल्याला निधी भेटणार होता आमदार साहेब म्हणजे. पण आम्ही त्यावेळेस तिथल्या जागेचा ठराव, या सगळ्या गोष्टी, त्या मंजुऱ्या, हे ते सगळं रेडी करून त्यांच्या आपण ताब्यात दिलं. बरोबर. बाकीच्या सगळ्या नगरसेवकांना चान्स होता की ज्या त्या भागात तो दवाखाना न्यायचा. पण काय असतं ते फक्त म्हणतात की माझ्याकडे न्या, माझ्याकडे करा. पण ती ग्राउंड तयार करून द्यायचं असतं. ते सगळं खालचं सगळं मसाला तयार करून द्यायचा असतो. मग ऑटोमॅटिक ती भाजी तयार होती. बरोबर. नाहीतर काय ती म्हणजे भाजी आणा, मसाला आणा, मीठ आणा, सगळ्या त्या माणसांनी करायचं. मग आपण काय करायचं? हे सगळं ग्राउंड खालचं तयार करून आपण दिलं पाहिजे. मग ते ऑटोमॅटिक मध्ये पटकन सगळ्या गोष्टी होतात. मग बरोबर. त्या पद्धतीने आम्ही सगळा ठराव वगैरे या सगळ्या गोष्टी आपण सगळं खाली मॅनेज केलं, सगळं व्यवस्थित सगळं करून त्यांच्याकडे ती फाईल तयार करून दिली ना. अर्जंटमध्ये सगळ्या गोष्टी लगेच ते मंजुरी, या पैसे भेटले, सगळ्या गोष्टी झाल्या आणि तिथून ते सुरुवात झाली. आणि आम्ही स्वतः ते कसं हॉस्पिटल पाहिजे, कसं पाहिजे, आपण प्रायव्हेट लोकांकडून त्याचं डिझाईन केलं. हे सगळं आपण या पद्धतीने उभा केलं आणि मग ते हळूहळू त्याचा सामान्य लोकांना फायदा झाला पाहिजे ना. काय त्याला फायदे होणार आहे? माझ्या मानसिकतेमध्ये की त्यामध्ये MRI झाला, तुमचं स्कॅन करायचं, तुमचं एक्सरे, तुमचा ब्लडच्या टेस्ट फार आता महाग झाल्या. ह्या गोष्टी त्या ठिकाणी फक्त एक 10 रुपयाच्या 5 रुपयाच्या केस पेपर मध्ये झाल्या पाहिजे. हे आपल्याला सर्वसामान्य लोकांसाठी हे करायचं आपल्या डोक्यात. तिथं म्हणजे आज कोणत्या हॉस्पिटलला गेलं का लाख रुपये बिल, 2 लाख रुपये बिल, ही टेस्ट MRI करा 5,000 3,000. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्या मागा, या सगळ्या मशिनरी आणल्या ना ह्या, तर त्याला फक्त एक टेक्निशियन लागतो. त्याला लय मोठं काय नाही लागत. ती मशीन सगळं करते. चांगली दर्जेदार मशिनी आणायच्या आपल्याला. आता एवढं मोठं हॉस्पिटल उभा आहे, आपली जागा आहे, फक्त मशिनरी आणल्या आणि फक्त टेक्निशियन त्या ठिकाणी लागणार आहे आपल्याला. तिला लय मोठं काय त्याच्या ठिकाणी त्याच्या पाठीमागं जास्त हे नाही. त्या या सगळ्या मशिनरी आणल्या आणि तिथं टेक्निशियन केले, ऑटोमॅटिक सोपं आहे चालवण्याकरता. म्हणजे थोडक्यात काय तर सर्वसामान्य माणसाला कमी खर्चामध्ये चांगल्या दर्जाची सुविधा तिथे मिळाली पाहिजे. आणि यासाठी भोसले साहेबांच्या प्रभागामध्ये
हे जे काही हॉस्पिटल होत आहे त्या हॉस्पिटलचा म्हणजे नक्कीच फायदा होणार. त्या ठिकाणी तुमचे प्रायव्हेट रूम आहेत, सेमी प्रायव्हेट आहेत, जनरल वार्ड आहे, लिफ्ट आहेत, 3 लिफ्ट आहेत, बर 3 एक ऑपरेशन थिएटर आहेत, वा डॉक्टरला रेस्ट करण्यासाठी रूम आहेत, पेशंट बरोबर जे लोक येतात नातेवाईक त्यांना रेस्ट करण्यासाठी तिथं जागा आहे, थोडं कॅन्टीनची व्यवस्था केलेली आहे, पार्किंगची व्यवस्था आहे. वा. म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटल सुद्धा नाही तुम्हाला सांगतो, त्या पद्धतीचं हॉस्पिटल आपण तयार केलंय. म्हणजे आम्ही ती उभा राहून त्या ठिकाणी रोज म्हटलं तरी आमची त्या ठिकाणी चक्कर आहे, राऊंड आहे, मारतो आम्ही. म्हणजे पालिकेचे अधिकारी येणार नाही पण माझं त्या ठिकाणी जाणं आहे. वा. आमदार साहेब मधून अजून फोन येत असतो, काय चाललंय, कुठपर्यंत आलं. मग आमदार साहेबाला आम्ही कधी कधी घेऊन येतोय, पहा मग ते बी काही सजेशन देतात, असं नाही असं करा, असं नाही तसं करा. इतकं सुंदर हॉस्पिटल 50-60 वर्षाच्या काळामध्ये महापालिकेला आतापर्यंत उभा करता नाही आलं, पण आज ते होतंय. उभा राहिले. वा. म्हणजे आतापर्यंत किती आमदार, खासदार, मंत्री हे सगळे होऊन गेले, पण या आमदार साहेबांच्या माध्यमातून हे सर्वसामान्य जनतेला हे हॉस्पिटल या माझ्या प्रभागामध्ये उभे राहिले, त्याचा मला आनंद आहे. पण जेव्हा मूलभूत गोष्टींवरती काम करतो त्यात मग वीज, पाणी आणि रस्ते, आता हे सगळं कामं तुमची झालीत, नंतर आपण पुढे जातो. लहान मुलांसाठी काय, महिलांसाठी काय, ज्येष्ठांसाठी काय, विरंगुळ्यासाठी त्यांच्या काय आहे, मनोरंजन, किंवा सगळ्यात महत्वाचं असतं तरुणांसाठी अभ्यासिका म्हणजे MPSC UPSCचा अभ्यास, किंवा एकूणच 11वी-12वी पासून सुरुवात करू आपण. तर ह्या सगळ्या घटकांसाठी गणेश भोसलेंकडे काय आहे, असं त्यांनी काय उभं केलं? नगरमध्ये आतापर्यंत कुठं झालं नाही, ती सुरुवात आपल्याकडनं झाली. बर. मी एक 5-7 वर्षापूर्वीच एक ज्येष्ठ नागरिक हॉल त्या ठिकाणी उभा केला. त्याला पूर्ण कंपाऊंड वगैरे, आतमध्ये लोकांना टॉयलेट, बाथरूम, टेबल, खुर्च्या, फॅन, TV, पुस्तकं, कपाटं, हे ज्येष्ठ नागरिकांसाठी सगळं आपण उपलब्ध करून दिलं. क्या बात. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस माझे वडील होते, त्यांचं ते ज्येष्ठ नागरिक संघामध्ये होते, त्यांच्या सहीचं पत्र होतं की आम्हाला कुठेतरी बसायला जागा करून द्या, एक कट्टा करून द्या. ओके. पण ते उभा राहील त्यावेळेस ते नव्हते, एक ते मला दुःख आहे. आणि इतकं छान झालं त्याच्यामुळे ते वातावरण त्या ज्येष्ठ नागरिकांचं. आता आमच्या भागामध्ये छोटे छोटे घरं आहेत, हाऊसिंग आहेत, भोसले अकॅडमी छोटे छोटे घरं आहेत. काय होतं, दिवसभर ज्येष्ठ घरात बसलेले असतात, फॅमिली असती, तर ते आता ते येतात त्या ठिकाणी बसतात, पेपर वाचतात, गप्पा गोष्टी करतात, एकामेकाच्या काय असं शेअर करतात, वाढदिवस साजरे करतात, दर महिन्याला गणपती बसवतात, शिवजयंती करतात, आंबेडकर जयंती करतात, तर सगळ्या जयंती त्या साजऱ्या करतात. लग्नाला जायचं असं कोणाच्या एकत्रित येऊन ते लग्नाला जाणार, कोणाच्या दुःख झालं, कोणाच्या घरात काय मयत झाली, सगळे मिळून त्या ठिकाणी जातात. म्हणजे त्यांचं एक असं संघटन झालं. आणि आता मध्ये सुद्धा यामध्ये पूर परिस्थिती झाली, त्या लोकांनी वर्गणी करून त्याला देणगी दिली, त्यांनी फंड उभा केला ज्येष्ठ नागरिकांनी. आणि हे सगळे ज्येष्ठ म्हणजे काय ते असं आपण नाही म्हणत काय पांढरे केस असे नाही झाले, यांच्याकडं कल्पना आहेत, त्यांच्याकडे अनुभव आहे. आणि हे लोकांमध्ये मी बसतो, उठतो, यांच्या संग चर्चा करतो, एक एक अनुभव ते सांगतात, आणि ते खरं ऐकण्यासारखे अनुभव असतात. त्याच्यातले 90% सगळे पेन्शनर आहेत, चांगल्या चांगल्या ठिकाणी सर्व्हिस केलेले आहेत, चांगले चांगले काम केलेले आहेत, आणि त्यांचे अनुभव आहेत, फार फार कामाला आहेत त्यांचा. आणि त्यांच्याशी माझं, आम्ही आता या दिवसामध्ये आता हुरडा पार्टी असते, आता आमची हुरडा पार्टी होईल दरवर्षी बरं का. या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. अशा आपण 3 ज्येष्ठ नागरिक हॉल या प्रभागामध्ये केले. एक पहिला विनायक नगरला, दुसरा सारस नगरला, आता मध्ये या ITIच्या तिथं एक ते मोठा 125 लोकांचा ज्येष्ठांचा संघ आहे. ते आता एक महिन्यापूर्वी आपण त्याचं उद्घाटन केलं. तिथं सुद्धा एकदम सुंदर असं वातावरण केलंय. त्यांना तिथं कॅरम खेळायला, भजनाची जे साहित्य असतं, हार्मोनियम झालं, टाळ झालं, हे सगळं पकवाज झालं, हे सुद्धा त्यांच्याकडे वर्तमानपत्र वाचायला ते बसतात, कधी कधी ते भजन करतात. एकदम इतकं सुंदर, म्हणजे यंग मुलं करत नाही तेवढं ते हे करतात, एन्जॉय करतात. वा वा. म्हणजे आपण असं म्हणतो ना की आपल्याला, म्हणजे तुम्हाला, आम्हाला, या सगळ्या पिढीला समृद्ध करणारी ही माणसं आहेत, बरोबर आहे की. आपण त्यांना ज्येष्ठ नागरिक म्हणतो, आणि काहींचं असं असतं रिटायरमेंट नंतरचं आयुष्य बऱ्यापैकी त्यांना एकांकी, असं वाटतं त्यांना की आम्ही एकाकी आहोत की काय. पण हे सगळं या हॉलमुळं किंवा त्या हॉलमध्ये येणाऱ्या मित्रांमुळं त्यांना, बऱ्याच जणांना असं वाटतं की नाही, आमच्यासोबत कोणीतरी आहे, आमच्यासोबत कुठेतरी गप्पा मारायला आहे, संवाद साधायला आहे. कारण असं झालंय आता लोकांकडे पैसा आहे, पण पैसे विकत घेऊन गप्पा मारायला माणसं आणावी लागतात, अशी पण काहीतरी परिस्थिती आहे. तर खरं तुमचं या कामासाठी खरंच कौतुक केलं पाहिजे. तसाच एक हॉल आपण महिलांसाठी केलेला आहे.
महिला एक अहिल्यादेवी एक पाच म्हणजे आपलं नगर शहराचं नामकरण होण्याच्या अगोदर त्याचं अहिल्यादेवीच्या नावाने आपण हॉल केला. हॉल केलाय, महिला हॉल. बर. आणि तिथं सकाळी सकाळी लाफिंग क्लास होतो महिलांचा, त्याच्यानंतर योगा क्लास होतो, दुपारी 4च्या वेळेस ते भजनी मंडळांसाठी त्या महिलाच आहेत त्या त्यांच्यासाठी त्यांना सुद्धा हे सगळं आपण साहित्य भजनीचं उपलब्ध करून दिलंय. ते तिथं भजनाचा रियाज करतात, तिथं भजन करतात. अभंग गवळणी परत संध्याकाळी योगा क्लास आहे. 4 ते 5 ग्रुप आहेत की ते दिवसभरात त्या महिला हॉलचा आनंद घेतात. लाभ त्याला काही घेतात. फी आणि- वगैरे आहे? नाही काहीच नाही, मोफत पूर्ण. मोफत त्यांना. तिथं बाहेर आपण कंपाऊंड मध्ये ओपन जिम लावलेली आहे, ते ओपन जिम करतात. आतमध्ये थोडं साहित्य जिमचं साहित्य दिलेलं योगा करतात. कमीत कमी रोज दिवसातून 100-125 महिला त्या ठिकाणी दिवसभराच्या काळामध्ये 2-4 पिरियड मध्ये ते येऊन त्या ठिकाणी जातात, त्याचा लाभ घेतात. वा. आणि तरुण मुलांसाठी अभ्यासिकेचं काहीतरी आता नगर शहरामध्ये पहिली अभ्यासिका आपण 2 मजली या ठिकाणी उभा केली. बरं. आणि मला आता तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की आता एक 15 दिवसच झाले तिचं ओपनिंग करून, आणि 5-7 दिवसापूर्वी आपण ती सुरुवात केली, थोडं काम राहिलं होतं. तर हे 5-6 दिवसामध्ये त्या 25 सीट्स आहेत तिथं. 25 सीट्स फुल झाली. बापरे. आता ते खालच्या हॉलमध्ये आता 25 सीट्स करतोय. मग त्याचं सुद्धा फर्निचरचं काम सुरू आहे. मग काही दिवसांनी मुलींसाठी एक आणि मुलांसाठी वेगळं 50 लोक. पण असं वाटतं अरे ह्याच्यापेक्षा लय मोठं काम करावं लागेल आपल्याला. याची इतके मुलं आहेत की रिस्पॉन्स त्यांना भेटेल का नाही असं वाटलं असताना एवढं म्हणजे रिस्पॉन्स. 8 दिवसात तर मला इतके माझ्याकडे वेटिंगला लोक आलेत, मला साहेब मला पाहिजे जागा, मला पाहिजे, माझ्या मुलाला पाहिजे, माझ्या ह्याला पाहिजे. आणि हे सगळे आपल्या प्रभागातले जवळजवळ. म्हणजे किती मुलांना आज त्याची गरज आवश्यकता आहे आपल्याला. म्हणजे ह्याच्या माध्यमातून मला समजलं की अरे बापरे, मी पाहिलं होतं. हे पाहिल्यानंतर मला ती कन्सेप्ट आवडली. म्हणलं अरे हे आपण सर्वसामान्यांसाठी गरिबांसाठी केलं पाहिजे. आणि ते उभा केलं, पण इतक्या प्रमाणात त्याला मागणी आहे हे मला वाटलं नव्हतं. म्हणजे 8 दिवसात 25 जण भरले ना. आता माझ्याकडे जो 5-7 लोक वेटिंगला आहेत, रोज मागणी करतायत. तर कालच्या काम सुद्धा आम्ही लगेच तातडीने हाती घेतलं. ते सुद्धा आता सुरुवात करणार आहोत. म्हणजे तिथं सुद्धा अभ्यासिका होणार. 50 मुलं ॲट ए टाइम त्या ठिकाणी बसतात. मुलं मुली. हा, मुलं मुली. आणि अजून जर काळामध्ये जर अजून जास्त करायचं हे झालं तर त्या सारस नगर भागामध्ये सुद्धा तशी अभ्यासिका आम्ही उभा करू. आणि हे चांगलं काम आहे. एक शिक्षण क्षेत्रामध्ये ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत, जेणेकरून आपली पुढची पिढी घडणार आहे. काय होतं, घरामध्ये छोटे छोटे घरं असतात, तिथं माणसं जास्त असतात, अभ्यास होत नाही मुलांचा, किंवा एकटं बसण्याला कुठं मधीच कोणतरी आवाज देतं, कोणतरी पाहुणा येतो, डिस्टर्ब होतो. आज मी ते पाहतोय तर 8-8 तास ते मुलं अभ्यास करतात एक बसून, म्हणजे उठत सुद्धा नाही. म्हणजे इतकं एकाग्रता होऊन ते सगळे अभ्यास करतात, म्हणून तर त्याच्यातून पिढी घडती. एवढा प्रतिसाद पाहता तुमच्या प्रभागातले ज्येष्ठ नागरिक, महिला आणि आता अभ्यासिकेकडे आपण आलोय तर तरुण मुलं, याचा अर्थ असं की तुमच्या प्रभागातले लोक जागरूक आहेत आणि त्यांना मुलांना पण त्यांच्या भविष्याबद्दल काळजी आहे, कुटुंबाबद्दल त्यांची काळजी आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये जेव्हा स्पर्धा परीक्षेमध्ये हे मुलं यश मिळवतील ना, त्यावेळेला भोसले साहेबांनी केलेलं जे काम आहे ते काम त्यांना जास्त समाधान देणारं ठरणार आहे. आपण आता बऱ्याच गोष्टींवर चर्चा केली. आता राहतं म्हणजे मनोरंजन, विरंगुळा, यासाठी काय मनोरंजनासाठी हे काय तुमच्या बाजूलाच म्युझिकल फाउंटन या ठिकाणी साई गार्डन मध्ये आपण उभा केलंय. आणि नगर शहरात नाही, नगर जिल्ह्यात नाहीये. पहिल्यांदाच म्युझिकल फाउंटन आपल्याकडे सुरुवात केली. नगर मधले लोक आता येतात इथं बघायला, आनंद घेतात, मुलं बाळांना घेऊन येतात, पाहुण्यांना घेऊन येतात. आणि बाहेरचे लोक येतात, भेटतात इथं. बाहेरचे कोणी सावेडीचे, कोणी केडगावचे. एकदम ते आनंदाने म्हणतात भोसले साहेब तुम्ही छान केलं, आम्हाला कधीतरी असं टाइम असलं शनिवार रविवार आम्हाला येता येतं पाहायला. म्हणजे एकदम म्हणजे त्यांना तोंड भरून कौतुक करतं की तुम्ही एक चांगलं काम केलं. आता कुठं जायचं, काय करायचं, कुणी पाहुणा आला, मुलाला घेऊन कुठं जायचं हा एक पहिलाच प्रश्न होते. थोडं आलं बसलं कुणी आला आपलं त्याला दाखवायचं, चला बाबा नेता येतं, आले थोड्या वेळ टाइमपास केला, पाहिलं. ते म्युझिकल फाउंटन आहे, ते शेजारचा हा बगीचा आहे, इथलं सगळे लोकांना विरंगुळा, बसायला, गप्पा, चालायला सगळ्या गोष्टींची सुविधा आहे. भोसले मला कळत नाही, बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या शहरात फक्त तुमच्या प्रभागात आहेत, जिल्ह्यात फक्त तुमच्या प्रभागात आहेत. तर काय असं तुमच्याकडे काय असं विशेष आहे बरं? आणि बाकी नगरसेवक म्हणतात की आता मॉडेल रस्ते जे केलेत गणेश भोसलेंनी, तसे रस्ते आम्हाला करायचे. काय होतं, अनुकरण करण्याचा सगळेजण प्रयत्न करतायत. काय होतं, आता या काम करत असताना आपण बाहेर फिरतो, बाहेर पाहतो, दुसऱ्या शहरात पाहतो.
की म्हणजे मला ते आवड आहे. कुठं बाहेर बाहेर शहरात गेलं, कुठं चांगल्या सिटीमध्ये गेलं तर काय दिसतं इथं, काय चांगलं वाटतं, काय दिसलं का मी ते फोटो काढतो त्याचे, थांबून माहिती घेतो. मला एक आवड आहे. असं वाटतं आपलं शहर बी तसंच झालं पाहिजे, वा वा. चांगलं झालं पाहिजे, चांगलं दिसलं पाहिजे. ते आपण नुसतंच आंघोळ केली, कपडे घातले, गेलो. पण त्या ठिकाणी जर तुम्ही जरा व्यवस्थित कपडे घातले, व्यवस्थित केस विंचारले, ते असं टिपटॉप मध्ये फरकच पडतो का नाही फरक माणसाला? पडतो, त्याच्यामध्ये व्यक्तित्वात फरक आता पडतो. एखादी महिला आहे, आपली बहीण आहे, आपण लग्न कार्यामध्ये तिला आवरलं, शृंगार केलं, छान ते सजवतो. सगळं लुक छानच येतं ना. तसंच शहराला बी, वार्डाला बी ते थोडं काम करत असताना त्याला काहीतरी नवीन थोडं लुक दिलं पाहिजे त्याला. तर त्याला अजून चांगला दिसतो, अजून त्यात सौंदर्य त्याच्यामध्ये दिसतं. नुसतंच करायचं म्हणून काहीतरी रस्ता करायचा, टाकायचा, पण त्याला कुठे डिवायडर टाकलं, त्याला कलर मारले, त्याला पोल दिले, पोलला कलर मारले, असं काहीतरी साईडला कुंड्या लावल्या, तर त्याला अजून त्या भागाला सौंदर्य प्राप्त होतं. झाडं लावली, नुसतं रोड रस्ते केले, ते रखरखीत उन्हात, काही नाही तिथं, झाड नाही, काही नाही, त्याला मजा नाही. आपले देव, संकल्पना राबवली पाहिजे असं. बरोबर. आपले देव बी आहेत. तुम्ही देवाला जाता, कुठं जाता, देव कुठे बसलेले, कुठे डोंगरात, झाडी, चांगला निसर्गात आहे. आज ह्या प्रभागामध्ये त्यासाठी आपण एक सौंदर्य प्राप्त करण्यासाठी ह्या प्रभागामध्ये गेल्या 10 वर्षापासून 15 वर्षापासून वृक्षारोपणचा आपण कार्यक्रम करतो. आणि लोक जसे करतात, आम्ही 100 झाडं लावले, 500 झाडं लावले, 1000, तसं नाही. मी दरवर्षी फक्त 50 झाडं लावतो. लावताना 10 ते 12 फुटाचे झाडं आपण त्या ठिकाणी आणतो. आणि त्याच्यासाठी आपलं स्वतःचं पाण्याचं टँकर, 2 टँकर आहेत माझे. आपलं स्वतःच पेट्रोल, स्वतःचा ड्रायव्हर, स्वतःचीच गाडी, स्वतःच पाणी. एक झाड लावलं की 2 वर्ष आपण पाणी घालतो, आणि 2 वर्षांनी ते ऑटोमॅटिक त्याचं जगतं ते. फक्त 2 वर्ष त्याच्याकडे पाहिलं असतं. तुम्ही रोड, रस्ता, गटर, एक कोणची बिल्डिंग उभा केली, फक्त तुम्ही 6 महिन्यात, 5 महिन्यात, रोड रस्ता महिन्याभरात, 8 दिवसात, 15 दिवसात ते करता. पण वृक्षारोपण हे वर्षानुवर्ष त्याच्याकडे पाहावं लागतं, त्याला जपावं लागतं, तर ते दिसतात. नाही तर आता वृक्षारोपण केलं आणि काही दिवसांनी झाडं लावले तर आलेच काहीच नाही. असं उपयोग नाही ना. वृक्षारोपणाकरता, या झाडांकरता फार पेशन्स लागतं माणसाचं. त्या कंटिन्यू वर्षानुवर्ष त्याच्यावर काम करावं लागतं. त्यावेळेस ते कुठेतरी अशी झाडीने दिसतात. मी या साईनगर मध्ये तुम्ही आता फिरले, इथं एकही जुनं झाड नाही. सगळे आपण लावलेले, आम्ही लावलेली झाड आहेत. माझ्या स्वतःच्या बंगल्यातून पाईपलाईन करून त्याला ड्रिप केलं होतं सगळीकडं. वा. स्वतःच्या बंगल्यातून. आणि ते एक तर कॉक सोडला का सगळ्या हा रोड ते तो रोड सगळ्या प्रभागात ते पाणी ड्रिपनी जायचं. बापरे. आणि त्याच्यातून उभे केलेले एक सुद्धा जुनं झाड नाही. हे सगळे ह्या फक्त 15 वर्षातले झाड आहेत. वा. तुम्हाला वाटतं हे 25 वर्षात झाड नाहीच, हे सगळे 15 वर्षाच्या आतले झाड आहेत. बाहेर तुम्ही इतके मोठाले खोड आहेत, तुम्हाला वाटतं हे जुनं झाड आहे 50 वर्षाचं, 30 वर्षाचं, पण नाही, हे सगळे 15 वर्षाच्या आतले झाड आहेत. कारण मला इथं येऊन 15 वर्ष झाले या भागामध्ये राहायला यायला. साईनगर, मी पहिलं भोसले आखाडा राहतो, तिथं मी माझं घर आहे, ऑफिस तिथं आहे. इथं येऊन 15 वर्ष झाले, आणि त्याच्यानंतरच हे सगळे झाड आहेत. हे 15 वर्षात हे सगळे झाडं दिसतात. हे सगळं असं उभं केलेलं पाहताना असं समाधान वाटतं. काय फिलिंग असतं? वाटतं चांगलं बाबा, आपण काहीतरी केलं, जे आपल्याला करूशी वाटत होतं ते उभं राहिलं, हे केलंय. आणि अजून बी आपल्याला ह्याच्यामध्ये, ह्या निसर्गामध्ये मी ठरवलेलं आहे, म्हणजे आपण ह्याच्यातून मी काय धडूस्तर मी इथं नगरपालिकेत उभी राहणार नाही. मी माझं मनानेच रिटायर होणार आहे. ओके. आणि असं कित्येक वर्ष मी काय निवडून येतो म्हणून ते करत राहणार नाही. मला काही वर्ष मी ह्याच्यातून केलं की ही टर्मच्या नंतर माझा असा विचार आहे की शेवटची टर्म आपल्याला करायची, आणि ह्याच्यानंतर आपल्याला रिटायर्ड व्हायचं ह्याच्यातून. म्हणजे का तुम्ही सर्व्हिसला बी 60ला 58ला लिटर आला, तसं मी 61 वय होईल माझं रिटायर ह्या टर्म संपल्यानंतर. तर आपल्याला वाटतं की आता बस झालं, आणि नवीन लोकांना हे चान्स द्यायचा. आणि रिटायर्डच्या लाईफमध्ये मला पुढच्या आयुष्यामध्ये पूर्ण या निसर्गावर काम करायचं. मला जोपर्यंत आपण आहेत, जोपर्यंत बनत नाही, तोपर्यंत ह्या निसर्गावरून, ह्या झाडांवर मला काम करायचं. ते माझे एक उद्देश की जितके वाटेल तितके ते फक्त झाडं, गाडी, आपली पाणी, त्याच्यावर मला पूर्ण फोकस करून ते पुढचं आयुष्यात करायचं. बाद झाला ते किती वर्ष करणार आहे. तर आता मग निवृत्त होत असताना महापौर म्हणून निवृत्त व्हायला आवडेल का? काय आवडेल ना, काय नाही व्हायला. त्यातून झालं तर असं काहीतरी आपल्या मनात आहेत काही गोष्टी, ते आपल्याला उभ्या करता येतील. जे आपली स्वप्न आहेत प्रभागात पाहिले, तर शहरात बी आहेत.
की शहरात बी या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे, चांगले रस्ते झाले पाहिजे, स्वच्छता झाली पाहिजे, ह्या सगळ्या निसर्ग ज्या ज्या ठिकाणी आता उपनगर आहेत त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. ते आपले स्वप्न आहे, तर ते त्यातून माध्यमातून करता येईल. पण आता ते नशिबाचा खेळ आहे, संख्येचा खेळ आहे आणि पैशाचा खेळ आहे, ते आपल्याकडे नाहीये. पैशांचा खेळ. आता ही खरंच दुर्दैवी गोष्ट आहे बरं का, की निवडणूक म्हणलं की तुमच्याकडे किती पैसा खर्च करण्याची क्षमता आहे यावरती तो. पण अशी पात्रता असावी का बरं, सांगा बरं. नसायला पाहिजे, नसायला पाहिजे. तुम्ही तर पाहता हे मोठाले इलेक्शन, महापौर पद, हे काय आकडे. मग एखाद्या सामान्य पोरांनी त्याच्यामध्ये क्षमता आहे, त्यांनी लढायचंच नाही, उभंच राहायचं नाही, राजकारणात यायचंच नाही, राहायचं, लोकशाहीचा भाग व्हायचंच नाही. असंच झालं ना. अवघड आहे. आता इथं मला वाटतं कचरा डेपोचा मोठा प्रश्न होता आणि तो कचरा डेपो तुम्ही हटवला. तर संघर्ष कसा केला आणि काय प्रक्रिया होती? आम्ही जवळजवळ 10 वर्ष संघर्ष करीत होतो याला. माझ्यावर ह्या कचरा डेपोच्या 3 केसेस होत्या. बर. म्हणजे इथले कचरा त्या हायवेला आम्ही सगळा टाकला, रोड अडवला, इथं गाड्या सगळ्या बंद केल्या, एकदा महापालिकेत नेऊन टाकला. आमच्यावर पालिकेने केसेस केलेल्या आहे. मागच्या 2 वर्षापूर्वी माझ्याकडे अजून ते रेकॉर्ड आहे त्याचं. 2 वर्षापूर्वी ती केस नील झालेली, ती 15 वर्ष केस चाललेली, बापरे, 20 वर्ष केस चाललेली. म्हणजे मी नगरसेवक नव्हतो त्यावेळेसपासून कचरा डेपो हटवचा आम्ही आंदोलन, एक कृती समिती स्थापन केली होती. त्या माध्यमातून आम्ही बराच लढा दिला आणि तेव्हा कुठंतरी हे हटलं. मी त्या ठरावावर मी सूचक अनुमोदक म्हणून माझी सही आहे, किशोर डागवाले मी. म्हणजे मला एक आनंद आहे की बाबा शेवटी त्या ठराव करताना मी त्याला सूचक होतो. बर. कचरा डेपो हटवण्याकरता, हा कचरा हटवण्याकरता बुरडगावला जागा घेतली, ती जागा खरेदी केली, तिथल्या त्या ग्रामपंचायतचा ठराव केला की आमची इथं करण्यास काय हरकत नाही, त्यांचा ठराव झाला, ती जागा खरेदी केली. मग हा कचरा सगळा काढून घेतला इथला, तो सगळा हलवला. मग त्याच्यासाठी 15 वर्ष आमचे गेले त्याच्या. बापरे. आणि आज तिथं कचरा डेपो नाही, आज हा सोन्याचा डेपो म्हणलं तरी चालणार. वा वा. ते म्हणच आहे ना, उखंड्याची दायना जाती, तसं ती उखंड्याची दायना केली ना. आज या ठिकाणी 5-5, 7-7 हजार रुपये स्क्वेअर फूट जागा चा भाव झाला या ठिकाणी. नंदनवन या ठिकाणी उभं राहिलाय. आणि आज लोक ज्या ठिकाणी नाक दाबून जात होते, आज त्या ठिकाणी लोक श्वास घेतात आणि इथं रोज फिरण्याकरता येत आहेत. ते मला आनंद आहे. आता या मुली चालल्यात, या इथं लेडीज आता फिरतायत, ज्येष्ठ नागरिक फिरतायत इथं. म्हणजे ते आनंद घेण्यासाठी आज ज्या कचरा डेपो, ज्या महिला डेपो म्हणायचे, त्याच्यामध्ये आज लोक येत आहेत. म्हणजे कचरा डेपो, दुर्गंधीयुक्त कचरा डेपो पासून ज्यामुळे लोकांचं आजारपण आणि त्यानंतर थेट तिथं ऑक्सिजन पॉइंट निर्माण करणं, ऑक्सिजन पॉइंट असा इथं होणं, ही खूप मोठी गोष्ट आहे खरं तर. यासाठी खरंच तुमचं मनापासून कौतुक केलं पाहिजे. आता जे आपण अहिल्यानगर शहरामध्ये चौकात चौकात स्वच्छता मोहीम राबवताना आपण कर्मचाऱ्यांना पाहतो, पण ज्या वेळेला नगर शहरातल्या लोकांना उत्स्फूर्तपणे बाहेर पडा बाबा, हा तुमचा परिसर तुम्ही स्वतःहून स्वच्छ करा, ही उपमहापौर असताना तुम्ही उपक्रम सुरू केला होता, हे सुचलं कसं आणि त्याला रिस्पॉन्स चांगला मिळाला का? त्याचा काय परिणाम झाला? उपमहापौर झालं आणि माझी डोक्यात संकल्पनाच होती की आपल्याला स्वच्छता मोहीम ही राबवायची. मग आम्ही काय केलं, सगळ्या प्रभागातले सगळ्या SI असतात, केअरटेकर असतात, त्यांचे काही लोक घेतले, ह्या प्रभागातले 10 लोक, त्या प्रभागातले 10 लोक, असे गोळा करून एक टीम तयार केली. आणि मग ते जवळजवळ 100-125 लोक झाली आमची. त्याचबरोबर ट्रॅक्टर, JCB, डंपर, तुमच्या अतिक्रमणचे लोक, गार्डनचे लोक, हे सगळे गोळा करून एक मोठी टीम आपण तयार केली. आणि मग ते एक तारीख ठरवली आपण, त्या तारखेला आपण त्या भागामध्ये करायचं असं ठरलं. आणि ती एकदा केली, 2दा केली, ते चांगलं वाटलं. नाही हे ह्याच्यातून काहीतरी चांगलं, हे जुना कचरा आहे साचलेला जातो, तो निघायला लागला. आणि तुम्हाला सांगतो की ज्या दिवशीपासून म्हणजे ती मोहीम सुरू केली, ते उपमहापौर पद संपूसपर्यंत ती कंटिन्यू चालू राहील. एकदा सुद्धा त्यात खंड पडला नाही, थांबले नाही. आणि आतापर्यंत ती
सुरू आहे. सुरू आहे आता ते आता. संग्राम भाईयांनी त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट घेतला त्याच्यानंतर, आणि ती चांगल्या प्रमाणे एकदम त्यांनी आणि शहरात राबवली. बऱ्यापैकी आपण फिरलो की स्वच्छता आता जास्त दिसायला लागलेली आहे आपल्याला. थोडं आता लक्षात यायला लागलं, सगळीकडे क्लीन दिसतंय, चांगलं दिसतंय. त्याचाच परिणाम आहे हा. आणि ह्याच्यामध्ये फक्त पालिकेने बी नाही, नागरिकांना बी मी सांगू इच्छितो की जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो, आपलं अंगण स्वच्छ ठेवतो, तसा तो बाहेरचा कंपाऊंडच्या बाहेरचा रस्ता बी आपलाच आहे, बरोबर. हा प्रभाग बी आपलाच आहे, आणि हे आपलं शहर बी आपलंच आहे. मग हे आपण आपलं स्वतःच म्हणून का नाही जपत आपण? एक कचरा, मग जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तसं आपलं प्रभाग स्वच्छ ठेवा, आपलं शहर बी स्वच्छ ठेवा. आपण फक्त फक्त व्हॉट्सअपवर स्वच्छता मोहीमचं पोस्ट टाकणार, झाडे लावायची पोस्ट टाकणार, पण स्वतः काही करणार नाही. हे नाही झालं पाहिजे की सगळ्या नागरिकांनी सुद्धा ह्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. कुठं कचरा फेकला नाही पाहिजे. नाही काय करतात, घंटागाडी येते पण त्यावेळेस बाहेर येण्याचा कंटाळा येतो, बिल्डिंग बनवून खाली येण्याचा कंटाळा करतात. मग आवरलं आपलं सगळं झालं का, कॅरी बॅग मध्ये भरायचं, गाडीला लाटवायचं आणि चालता गाडीवर कुठंतरी टाकून द्यायचं, फेकून द्यायचं. हे असं सर्रास लोक करतात. त्या लोकांना विनंती, दादांनो असं करू नका, हे चांगलं नाही. म्हणजे परत आपणच ओरडतो की एका ठिकाणी तुम्हाला किस्सा सांगतो. एका कॉलनीमध्ये मला बोलवलं, सगळ्या त्या महिला जेंट्स जमा झाले, या इकडे गेलो. म्हणलं काय झालं? म्हणलं हे बघा किती कचरा आहे. म्हणलं ठीक आहे, कोण टाकतं? हे लोक आणून टाकतात इकडं. म्हणलं त्यांना सांगितलं, हा कचरा जे कॉलनीतला आहे ना तुमच्या कॉलनीतलाच कचरा आहे, की बाहेरच्या लोकांनी नाही टाकलेला, हे तुम्ही केलेला कचरा आहे. नाही बोले ते इकडनं. म्हणलं इकडनं तिकडनं येत नाही. म्हणलं थांबा. आमची 2 मुलं बोलावले. म्हणले ह्याच्यात तुम्ही सापडा, काहीतरी चिठ्ठी सापड, डॉक्टरचं कागद सापडन, पत्रिका सापडन, काहीतरी सापडन. 3-4 नावाचे कागद सापडले आम्हाला. पत्रिका सापडली, डॉक्टरच्या चिठ्ठ्या सापडल्या, अजून काय सापडलं. आणि ते 3-4 बी त्यांच्याच कॉलनीतले उभे राहणाऱ्यांचे निघले. जे तक्रार घेऊन आले त्यांच्याच होते, त्यांच्याच कॉलनीचे. बघा ना. मी त्या सांगितलं की हा कचरा आपण उचलून नेऊ, पण ही तुमची जबाबदारी. ही घंटा गाडीत टाका तुम्ही. घंटा गाडी आली नाही तर आम्हाला सांगा, कॉल करा. मी म्हटलं आता हे जर आता तुमचं निघलं तर काय करायचं? तुम्ही मला बोला, तुम्ही लोक असं होत नाही. काय होतं, इथं जर तुम्ही राहत असेल, तुमचा कचरा ह्याच्या बॅक साईडला जात नाही. इथून मागं तुम्ही 1 किलोमीटर जाणार नाही टाकायला, इकडून पुढच्या साईडला जाणार, पुढच्या स्पॉटवर. घरातून निघलं का जाताना पुढे टाकून द्यायचं. आणि ती कॉलनी होती एकदम कोपऱ्यात, तिकडं अलीकडचे लोक कोणी जाणार नाही त्या साईडला, ती शेवटची कॉलनी. तुमचाच कचरा राहणार. अशा बऱ्याच ठिकाणचे कचरा असतो ना, तिथला कचरा असतो, बाहेरचं कोण येत नाही. म्हणजे तुमचाच कचरा असतो, हे तुम्हीच करता. ही आपली जबाबदारी. मानसिकता बदलणं गरजेचं आहे. बदलली पाहिजे, ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. या झाडाविषयी बी तुम्हाला एक किस्सा सांगतो. मी एका लग्नात आम्ही बसलो होतो. एक चांगला माणूस होता, म्हणजे बिल्डर होता, छोटे काम करतो, छोटे अपार्टमेंट बांधतो, छोटे घर बांधतो. काय भोसले साहेब, मी फॉरेनला गेलो, काय तिथं झाडं आहेत, काय स्वच्छता आहे. आपल्या इकडे लोकांना हेच नाही, झाडच लावित नाही, आणि किती गरमत आहे, किती ऊन आहे. तर मी सगळं ऐकलं. म्हणलं एक साहेब तुम्हाला एक प्रश्न करू का? म्हणलं तुम्हाला विचारू का? म्हणलं तुम्ही 50-55 वय दिसतं तुमचं. ते म्हणले हो माझं 50-55 बरोबर आहे. म्हणले 50-55 वयामध्ये, या वर्षामध्ये आपण किती झाडं लावले आतापर्यंत? मला एक सांगा. स्वतः शांत झाले. म्हणजे एक तरी झाड लावलं? नाही लावलं. मग लोकांनी लावलं पाहिजे, मध्ये कोणी लावलं पाहिजे? म्हणजे तू नाही लावलं पाहिजे, लोकांमध्ये कोण येतं? म्हणजे मी म्हणणार लोकांनी म्हणलं लावलं पाहिजे, तुम्ही म्हणताना लोकांनी म्हणा, त्यांनी म्हणलं लोकांनी लावायला पाहिजे. कोण लावलं? लोक आहे कोण? 55 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही एक झाडं लावले नाही. तुम्ही सांगताय की आपल्या शहरातले लोक झाडच लावत नाही, आपले लोक असेच नाही, बाहेरचं सांगताय. तुम्ही किती झाडं लावली? आणि आपण झाडं लावत नाही, आणि मेल्यानंतर आपल्याला जाळण्याकरता एक झाड घेऊन जातो आपण. ऑक्सिजन रोज घेतो आपण हे फुकटचं. आपल्याला जगण्याकरता एका माणसाला 2 झाडाचं ऑक्सिजन जेवढं असतं तेवढं आपल्याला लागतं. आपल्या घरात जर 5 लोक असतील तर 10 झाडाचं ऑक्सिजन आपण फुकट घेतो. तर ह्याची कुठंतरी भरपाई करायची, आपलं काहीतरी लागतं. म्हणून आपण सर्वांनी 1-1, 2-2 झाड तरी आयुष्यामध्ये लावले पाहिजेत. हे माझं पहिल्यापासून लोकांना सांगतो की आपण हे फुकटचं निसर्ग आपल्याला देतोय, हे वसुंधरा तुम्ही जागवा, टिकवा,
झाडं लावा, नाही तर लोकांचं एकच पाला पडतो, कचरा होतो. माझ्या इकडं एक माशांत मला घरी नेलं दाखवायला, पाठीमागं नेलं, या फोन केला, गेलो आणि मग नेलं बॅक साईडला त्यांच्या त्या पलीकडच्या बंगल्यातून नारळाचं झाड असं वर गेलं होतं. आता नारळ झाड आहे ते, नारळाचे झाड बरेच कधी असे वाकडे येणार, असे काय डायरेक्ट सरळ जात. पण ते कसं दाखवतोय, माझी वॉल कंपाऊंड आहे, हे बघा ते वरून झाड माझ्या हद्दीत आलं. अरे आणि ते त्याला सांगा काढा. काय अशी मानसिकता लोकांची. काय काय लोक कंपाऊंड झाड आणि त्यांच्या झाडाचे पानं आमच्याकडे पडते. अरे सावली बी तुझ्याकडे पडती. आणि मी काय म्हणतो, हा कचराच नाहीये, हे जे पानं आहेत ना, हे कचरा नाही, निसर्ग आहे. ह्याच्यातून खत तयार होतं, हे जीव आहे. तुम्ही ह्याला कचरा आहे, कचरा आपण करतो कचरा घाण, ते प्लास्टिक घाण ते आपण करतो, हा कचरा नाहीये. ह्याच्यातून उलट खत निर्मिती होती, ह्याच्यातून सगळे निसर्ग पृथ्वी चाललेली आहे. याच्यातून चालताना त्याचा आवाज पण आपल्याला आनंद देतोय. हे पाला पाचोळा सुद्धा ते लोक याला कचरा म्हणतात. अरे बाबा हे कचरा नाही, तुम्ही कचरा करताय, हा कचरा नाहीये. ही मानसिकता बदलणं खूप गरजेचं आहे. शेवटी जाताना तुम्ही जे सांगितलं की मी बाहेर जाऊन काहीतरी पाहतो, इथं आल्यानंतर त्याचा अवलंब करतो. तुम्ही काय काय छंद जोपासता? एक तर आहे फिरण्याचा, आणि सगळ्यात त्याची पॉझिटिव्ह गोष्ट मला आवडलेली की तुम्ही फक्त फिरत नाहीत, तिथं जे आवडलेलं आहे ते आपल्या शहरात, आपल्या भागात घेऊन येतात. तर अजून काय काय छंद जोपासता? तुम्ही ते पाहिलं, ते सूर्यनमस्कार पुतळे पाहिले, नगर शहराचं पूर्ण आपण इतिहास आहे, ते आपला जे हिस्टॉरिकल प्लेस आहेत आपले, ते सगळे आपण त्या आयटीच्या भिंतीवर तुम्ही लावले ते पाहिले असते. नगर शहरातले जेवढे ऐतिहासिक स्थळ आहेत ते सगळे त्या एका ठिकाणी आपण आणलं. नगरमध्ये कुठंच नाही. रात्री किती सुंदर दिसतात त्या ठिकाणी, किती लोक फोटो सेशन करतात. मी इतकं आतापर्यंत नगर शहरामध्ये नाही. आता आपल्या बुरडगाव रोडला ते गरुड लावला आम्ही, त्या सीए लोकांना भेटून त्यांच्या माध्यमातून. ते गरुड किती छान झाला. त्याच्या पुढं त्या गाय वासरू लावलं, त्याच्या अलीकडे ती भिंत केली. आता हे घोड्याचं शिल्प उभा केलं, ते महिलेचं शिल्प स्किपिंग करताना ते शिल्प उभं केलं. अशा हे सगळ्या वस्तू या ठिकाणी आपण तयार केल्यात. म्हणजे सगळे ह्याच्या कारणाने या भागाचं एक सौंदर्य वाढतंय. आता एकच मानसिकता, फक्त रोड रस्ता गाटार तिंदा तेच करत बसण्यापेक्षा या सगळ्या गोष्टी केलं तर त्या भागाचं सौंदर्य वाढतं. आणि तुम्ही त्या बाहेर देशात तुम्ही जा, ह्याला जास्त महत्व आहे. काय शिल्प उभा करणं म्हणजे काही हेच केलं पाहिजे असं काय नाही की बाबा महापुरुषाचंच शिल्प उभा राहिलं पाहिजे. महापुरुषाचं शिल्प उभा करण्याचं म्हणलं आता लय अवघड आहे. त्याच्या त्या परवानग्या भेटत नाहीत, त्याला सिक्युरिटीचा प्रश्न असतो, या सगळ्या गोष्टी असतात, त्याला सगळ्याच्या हमी द्यायची असते. ह्या आता भेटत नाही लवकर. हे ठीक आहे, चांगल्या महापुरुषांच्या त्या मोठ्या ठिकाणी शहराच्या एक काही ठिकाणी, पण सगळीकडेच त्या गोष्टी ह्या दुसऱ्या बी केल्या पाहिजेत ना. वेगळे वेगळे शिल्प तयार झाले पाहिजे. आज तुम्ही त्याला पाहता असं त्या सिव्हिल हॉस्पिटलपाशी ते एक शिल्प उभा केलं घोड्याचं, काला घोडा म्हणून. आता एक तर मुंबईला काला घोडा चौक आहे, त्याच धर्तीवर केलंय. असे वेगळे वेगळे शिल्प झाले पाहिजेत. एक त्यांनी शहराला सौंदर्य प्राप्त होतं. काय शहर आपलं सुंदर दिसलं, छान दिसलं तर आपल्याला अभिमान सांगता ना की लोकांना की या आमच्या नगरमध्ये, हे आमच्याकडे नगरमध्ये आहे, दाखवायला काहीतरी गोष्टी पाहिजेत ना आपल्याकडे. त्या ह्याचा राहत्याला का कोपरगावला एक ते आमचे लोडा म्हणून आहेत, त्यांचे भाऊ राहतात. आता मध्ये मला ते महिन्याभरापूर्वी लग्नात भेटले. ते म्हणले एक म्हणजे 40-50 वर्षाच्या काळानंतर आता काहीतरी नगर शहर मला वेगळं दिसतंय. मी तर तिकडे स्थायिक आहे म्हणले, पण मी येतो अधूनमधून. तसंच वाटायचं. पण आता ह्या 2-4 वर्षामध्ये मला नगर एकदमच चेंज दिसायला लागला. आपण वाटतच नाही नगरमध्ये. आता एक महिन्यापूर्वी एका लग्नामध्ये भेटले, डॉक्टर आहेत ते. आणि ते म्हणले आपल्या प्रभागात तर मला तर एकदमच वाटतच नाही आपण नगरमध्ये. शेवटी आता लोकांच्या प्रतिक्रिया आता यायला लागल्या चांगल्या प्रतिक्रिया आहेत. 100% समाधान तर आपण कोणाचं करू शकत नाही. तुम्ही तक्रारी ज्या सांगितल्यात त्या तक्रारी पण निगेटिव्ह, म्हणजे त्या लोकांनी स्वतःची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. कारण फक्त एकटा नगरसेवक काही करू शकत नाही ना. त्या लोकांची जर साथ मिळाली तर तुम्ही काहीतरी पुढे करू शकता. एकूणच जाताना शेवटी तुम्ही या नागरिकांना काय आवाहन करताल, एकूण सगळ्या नगरकरांना? चांगले लोक निवडून द्या, चांगले म्हणजे काम करणार आहे, जेणेकरून आपल्या प्रभागातले काम, समस्या, या नवीन संकल्पना
राबवल्या गेल्या पाहिजेत. नाहीतर फक्त माझ्या लग्नाला आला पाहिजेत, माझ्या वास्तुशांतीला आला पाहिजेत, सत्यनारायण पूजाला आला पाहिजेत, माझ्यापाशी बसलाच पाहिजेत, मला चहाच पाजला पाहिजे, ही संकल्पना, ही मानसिकता नकोय. नगरसेवक हा काम करण्यासाठी तुम्ही निवडून देताय. आमदार हा तुम्ही लोक आपल्या शहराचं काम करण्याकरता निवडून देतो. आपण खासदार हा आपल्या जिल्ह्यात काम करण्यासाठी निवडून देतो, की आपल्या शहराचा विकास झाला पाहिजे, आपल्या प्रभागाचा विकास झाला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही निवडून द्या, की हा आपला प्रभाग चेंज करेल, आपला वॉर्ड चांगला करेल, आपल्या ज्या अडी अडचणी आहेत त्याच्यासाठी तो झटल, उभा राहील. की फक्त हे शोभेचं पद नाही, एवढं आपण लक्षात ठेवा. आणि एक चांगला काम करणारा माणूस, आणि लक्षात येतो माणूस रोज दैनंदिन जीवनामध्ये, की हा माणूस काय काम करतो, हा कार्यकर्ता काय काम करतो, हा फक्त शोच करतो, हा फक्त रीलच काढतो का, हा फक्त काम करतो, हे सगळं दिसतंय. काही काही लोक फक्त रीलवर असतात, काही फक्त फ्लेक्स बोर्डवर असतात. मी आयुष्यात फ्लेक्स बोर्ड मी लावित नाही, सहसा अजिबात नाही, बोर्डच नाही लावित माझे कधी. फ्लेक्स ह्याच्यावर तुमचं हेच नाही संकल्प. तुम्ही काम करा, चांगलं काम करा, लोकांसाठी झटा, सामान्याची मदत करा, गोरगरिबांची मदत करा. आता मी तर ते सांगू शकत नाही माझ्याकडं कसले दवाखान्याचे, लग्नाचे, कसले कंटिन्यू काही ना काही या माध्यमातून. आता ह्या कोरोनाच्या पिरियडमध्ये, कोविडच्या पिरियडमध्ये आम्ही कमीत कमी 15 ते 20 लाख रुपयाचा किराणा वाटला. बापरे. लोक, महिला अशा रडायच्या अक्षरशः. तुम्ही सर्वसामान्य माणूस, एक बिगारी म्हणा, एखाद्या हॉटेलमध्ये, छोट्या हॉटेलमध्ये काम करणारा वेटर म्हणा, हातगाडीवाला म्हणा, त्यांच्या घरामध्ये 8-10 दिवसाच्या पुढं किराणा नसतो. बरोबर. ते महिने बंद होतं. त्या पिरियड मध्ये करायचं काय, अक्षरशः रडायचे, काहीच नव्हतं. म्हणजे 15-20 लाखाचा म्हणजे मी नाही खर्च केला त्याच्यामध्ये. मी सुरुवात केली, मी काही खर्च करून मी काय मटेरियल आणलं, बरंच उभा केल्या, आणि त्याची किट तयार केली सगळ्या किराण्याची, की जेणेकरून हा महिना 1.5 महिना गेला पाहिजे, त्या पद्धतीचं किट आपण तयार केलं आणि ते सुरुवात केली. आमच्या मित्रमंडळी, प्रभागातले लोक, चांगले माणसं, त्यांनी ते पाहिलं. माझ्याकडं अक्षरशः लोक टेम्पोनी माल पाठवायला लागले. वाव. आणि ते मी, माझी बायको, माझी मुलं, माझी सून, आम्ही घरामध्ये कोविडमध्ये कुणी कोणाकडे जात नव्हतं. ते पॅकिंग करायचं, मला फोन यायचे, त्यांचे नावं नंबर लिहून घ्यायचो आम्ही, त्यांना सांगायचो मग तुम्ही ह्या टायमाला या, घेऊन जा. सकाळी दुपार असे 3 पिरियडमध्ये आम्ही वाटायचो. 25-25 लोक एका टायमाला बोलवायचो, आणि त्यांना त्या पद्धतीने आमच्या घरात आम्ही ते वाटलं. आम्ही कधीही असं भिलो नाही की बाबा हे लोक घरात येतात सगळं. म्हणजे काय पाहुण्यांचे, आमच्या लोकांचे फोन यायचे, तुम्ही काय करताय राव, कोणी कोणाकडे जात नाही, तुम्ही तुमच्या घरी लोक येत आहेत रोज दिवसभर एवढाले लोक. अरे म्हटलं इथं लोकांना खायला नाही आज. अक्षरशः म्हणजे कोणी असे पत्र्याच्या घरात राहतात, सामान्य एकदम कष्टकरी, काही बाहेरचे लोक, काही बिहारी लोक, त्यांना काहीच नव्हतं घरामध्ये. ते लोक म्हणजे अक्षरशः कुछ नाही घर में खाने को, काहीच नाही. ती वेळ अशी होती की आपला मतदार आहे का नाही आहे का बाहेरचा का, ते पाहिलंच वेळ पण नव्हती, ती पाहिलंच नाही आम्ही कधी. या आपला मतदारन भित्तारन कोण, जातन पातन काय, त्या गोष्टीच्या पलीकडचा हा विषय होता. कमीत कमी सांगतो ना 20 लाख रुपयापर्यंत आमचा, आम्ही कमीत कमी 1.5 महिना तो सगळं किराणा वाटत होतो. आणि ज्यांना खरं आवश्यकता आहे त्या लोकांनी ते नेलं, आणि ज्यांच्याकडे आहे त्या लोकांनी आणून दिलं, मदत केली. हा खरंच दाखवलं. म्हणजे काही किती असं, म्हणजे मला आश्चर्य वाटायचं, अरे बाबा हा माणूस बी एवढं देऊ शकतो. व्यापारी लोकांनी दिलं, तुमच्या कर्मचाऱ्यांनी दिलं, सर्व्हिसवाल्यांनी दिलं. अक्षरशः टेम्पो यायचे माझ्या दारात सकाळी, आणि ते आम्ही उतरून घ्यायचो, त्याची किट तयार करायचो आणि लोकांना वाटायचं. त्याच्यामध्ये मग त्या आम्ही हॉस्पिटलचे लोकांना बेड उपलब्ध करून देत. त्या काळात बेड नसायचे, त्यांच्या घरी कुणी कोविड पेशंट झालं का त्यांच्याकडे कुणी जायचं नाही, त्या ठिकाणी आम्ही जायचो, ते फवारण्या करायचो, त्यांना ॲम्ब्युलन्स आणायची, त्यांना न्यायचं, दवाखान्यात जागा करून द्यायची. तर मला एक सांगतो, आमचेच मित्र आहे, त्यांचा मला फोन आला, म्हणले साहेब मला इतकं तकलीफ होती, त्या अक्षरशः बोलताना ना त्याला असं दम लागत होता.
माझ्या आणि मिसेसला लागण झाली म्हणला, पण मी घरीच होतो आणि आता ते जास्त झालं आणि आमच्या सगळ्या पाहुण्या रावळ्यांनी ते दवाखाने फिरले, पाहिलं पण कुठंच बेड बेड नाही. भेटना. ते मी म्हणलं तुम्ही फक्त 1 तासात टाइम द्या म्हणलं मला, तुम्ही शांत राहा, घाबरू नका. 1 तासामध्ये त्यांना दोघांना बी पाठक हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून दिले. त्या दोघांना ॲम्ब्युलन्स आणली, ॲम्ब्युलन्समध्ये नेलं, बेड त्या पाठकमध्ये ॲडमिट केलं. पण माझं दुर्दैव, ते माझा मित्र आहेत ते चांगले झाले, पण ते त्यांच्या मिसेस आहेत आमच्या वहिनी, त्या त्याच्यामध्ये दगावल्या. बरं. त्यांना पुण्याला नेलं नंतर, पण पुण्याला ते राहिल्या नाही. त्यांनी थोडं उशीर झाला त्या सगळ्या गोष्टीला. आता बरेच जण दाखवले, सगळ्यांच्या घराघरातले लोक गेले, बरेच लोक सगळ्या गोष्टी. म्हणजे एक आपल्याला हे घेऊ आपण, त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय घरात बसलो नाही. बरेच लोकांनी जीव वाचवला. वॅक्सिन दिल्या, हॉस्पिटल उपलब्ध करून दिले, क्वारंटाईन. एक जणाच्या मला फोन आला, रडत होते, जैन समाजाचे, की माझ्या मुलाला आणि सुनबाईला हे झालं नाही का कोरोना. आणि एकदम पॅनिक व्हायचे, फुल घाबरायचे. म्हटलं घाबरू नका. मी तिथं त्यांच्या घरी गेलो सारसनगरला, त्यांना पाहिलं, त्यांच्या डायरेक्ट घरात गेलो. ते तर नाही थांब, बाहेर नाही घरात बसलो, त्यांना बसवलं, ते त्यांच्या त्या मुलाला पाहिलं, सुनाला ठीक होते. म्हणलं काही होणार नाही, यांना काळजी करू नका. त्यांना डॉक्टरशी बोललो, डॉक्टरला सगळं त्यांना गोळ्या औषध दिलंय, त्यांची ट्रीटमेंट. मी 3-4 दिवस लागोपाठ तिथं जात होतो, रोज त्यांना पाहायचो. ओके झाले ते म्हटले भोसले साहेब माझे भाऊ आले नाही, सख्खे भाऊ, फक्त फोन चालू होता, तुम्ही माझ्या घरी आले. तो रडलं ते नाही. आणि आपल्याकडे कोणी येत नाहीये ही भीती असते. नंतर आपण जाऊन त्यांना स्पर्श करतो, धरतो, हातात दिला समजा, काळजी करू नका बाबा, हा धीर पण खूप मोठा असतो. रडला तो, रडला. माझ्या घरचे, माझे भाऊ कुणी आले नाही, फक्त फोनवर बोलतायत माझ्याकडं. आणि ते इतके घाबरलेले होते 2 जण. ते नीट झाले ते. वा वा, एक समाधानाची गोष्ट आहे.